प्रशांत कोरटकरचा आजचा मुक्काम सुद्धा तुरुंगामध्येच आहे आणि कोल्हापुरातल्या कळंब तुरुंगामध्ये कोरटकरचा आजचा मुक्काम असणार आहे। जामिनासाठीची प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्यामुळे त्याचा आता मुक्काम तुरुंगामध्ये वाढलेला आहे। आज कोर्टाला सुट्टी आहे, त्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया आज पूर्ण होणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे आता उद्या दुपारपर्यंत ही सगळी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोरटकर तुरुंगाबाहेर येणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरचा मुक्काम हा अद्यापही कोल्हापुरातल्या कळंबा जेलमध्ये आहे। तेव्हा कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन देऊन सुद्धा न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे कोरटकर कळंबा जेलच्या बाहेर येऊ शकलेला नाहीये आणि जामिनाची प्रक्रिया पार न पडल्यामुळे कालची रात्र कोरटकरला जेलमध्ये काढावी लागली। त्यात आज कोर्टाला शासकीय सुट्टी आहे, त्यामुळे आज देखील न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होणार नाहीये आणि त्यामुळे कोरटकरचा आजचा मुक्काम हा कळंबा तुरुंगामध्येच राहणार असं जवळपास स्पष्ट झाले। तेव्हा आता उद्या जामिनासाठीची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती कळते। त्याने ज्यावेळेला फोन केला त्यावेळेला त्याच्याबरोबर कोण होतं, माझा नंबर त्यांना कुणी दिला, तो एकटाच आहे का आणि त्याच्याबरोबर त्याला वाचवणारी काही यंत्रणा आहे का, याचा सुद्धा शोध शासनकर्त्यांनी आणि पोलीस दलांनी घ्यावा अशी माझी ही मागणी पहिल्यापासून आहे।